घेऊन जात असताना तिची भेट नागकन्या आणि देवकन्येशी झाली. एवढ्या पावसात आपण कुठे चालला? त्यावर त्या दोघींनी उत्तर दिलं, आम्ही शिवाच्या देवळात चाललोय. शिवा मोठ व्हायला. ती सून म्हणाली, मी राजाची सून आहे पण नावडती. मी तुमच्याबरोबर आले तर चालेल का? त्यांनी तिला लगेच होकार दिला. मग तीही त्यांच्याबरोबर देवळात निघाली. देवळात गेल्यावर नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या. नावडतीने पुन्हा विचारलं, या वसाला नेमकं काय करावं लागतं? त्या दोघींनी व्यवस्थित सांगितलं. मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, 2 बेलाची पाने घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे, शिवा शिवा महादेवा, माझी शिवा मूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननंदा जावा भ्रतरा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असे म्हणून तांदूळ हवेत. नावडती सून मन लावून ऐकत होती. त्या दोघी पुढे म्हणाल्या, संध्याकाळपर्यंत उपवास नाही निभावला तर दूध प्यावं, संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल व्हावा आणि मुकाट्याने जेवण करावं. हा वसा 5 सोमवार करावा.